दोन देशमुखांच्या नाराजी नाट्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी सोलापुरात दाखल होऊन या वादावरती पडदा टाकत स्थानिक आमदारच उमेदवार ठरवतील असं सांगितलेलं आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात विश्वासात न घेतल्यानं आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती। दरम्यान शुक्रवारी दोन्ही देशमुख यांचं नाराजी नाट्य रंगलं होतं। त्यानंतर शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे तात्काळ सोलापुरात दाखल झाले। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना दोन्ही ज्येष्ठ आमदार असून नाराजी व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे, चर्चा करून मार्ग काढू, स्थानिक आमदार आणि शहराध्यक्ष मिळूनच उमेदवार ठरवतील असं सांगत पालकमंत्री म्हणून माझा व्यक्तिगत एकही उमेदवार राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ज्येष्ठ आमदार आहे, दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पण त्यांनी काम केलं आणि नाराजी व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे, केला त्यांनी। त्याच्यामध्ये एवढा मोठा विषय काय आहे, मी त्यांच्या दृष्टीने खूप लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळे माझी भूमिका जी आहे ती माझी भूमिका मी पार पाडतो। त्यामुळं जो निर्णय होईल आम्ही चर्चा केलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी आमचं जे आहे ते समन्वयानं मार्ग निघतो। काही ठिकाणचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करून मार्ग काढू। सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हाध्यक्षा चौघं मिळूनच ठरवतील, त्याच्यामध्ये कुठेही शंका कुशंका यायचं कारण नाही। जयकुमार गोरेचा व्यक्तिगत एकही उमेदवार सोलापूरमध्ये नाही, त्यामुळे तेच ठरवतील। शहरामध्ये कुणासोबत युती करायची आहे, जरी प्रस्ताव निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्याकडे आला तरीसुद्धा स्थानिक आमदाराशी चर्चा करूनच त्याचा निर्णय होईल। सोलापूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे, कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे, त्यामुळं तिकीट वाटपात घासाघासी होते। त्यामुळं यात चर्चेतून मार्ग काढू असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं। भारतीय जनता पक्ष सोलापूर शहरा एवढा मजबूत मला वाटत नाही दुसऱ्या कुठं आहे। एवढी मजबूती पक्षामध्ये आहे, कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे, प्रत्येक आमदारांच्या कार्यकर्त्यांची संख्या नगरसेवक व्हायला इच्छुक असणाऱ्या प्रचंड आहे। एवढ्या प्रचंड कार्यकर्ते जेव्हा आहेत एकमेकांसोबत आणि ताकद तेवढी प्रचंड आहे, या परिस्थितीत थोडीशी होणार आहे, तिकिटा संदर्भात चर्चा होणार, थोडी घासाघासी होईल, थोडी नाराजी होईल। तेव्हा तुम्ही चिंता करू नका, अगदी व्यवस्थित मार्ग निघेल आणि आम्ही सगळे बसून योग्य मार्ग काढू। तसंच मूळ कार्यकर्त्यांनाच तिकीट देऊ असंही पालकमंत्री म्हणाले। बहुतांश कार्यकर्ते जे पक्षासोबत आहेत, पक्षाशी एकनिष्ठ आहेत, पूर्वीपासून कार्यकर्ते आहेत, त्यांनाच तिकीट द्यावे बहुतांश। आणि काही राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला गणित बसवायला लागतात, शेवटी राजकारण आणि युद्ध त्या परिस्थितीनुसार लढलं जातं, त्यामुळे काही निर्णय घ्यायला लागतील। पण बहुतांश उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते असतील आणि निष्ठावंत। अजूनपर्यंत यादी किंवा तिकीट वाटप हा विषयच नव्हता। संध्याकाळी माननीय आपल्या या प्रदेशाच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलिवलं गेलं, पण तुम्हाला माहिती आहे माझी अडचण काय, मी इथनं हलू शकत नाही, मी माझ्या आईच्या कारणामुळं, त्यामुळे मी गेलो नाही। पण यादी मात्र त्यांना पालकमंत्री साहेबांकडे पाठवलं होतो। एवढं खरं, मी 40 वर्ष झालं पक्षात काम करतो, मी 40 वर्ष झालं पक्षात काम करतो, मी 40 वर्ष झालं पक्षाला आम्ही सोबत आहोत, आमच्या कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत, त्यांच्या बरोबर राहणंही माझं काम आहे। आणि शेवटी आम्ही सगळे मोठे झालं, ते पक्ष मोठं झालं, त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यांच्या संदर्भात जे काय बोलायचं होतं थोडं माझ्या गैरसमजुतीने मी थोडं नाराज झालो असेल। नाही, मी सांगलं जे काय बोललो माझ्या गैरसमजुतीने झालं ते माघार।